हां वेलकम टू न्यू ब्लॉग ऑन द लँड ब्लॉगमध्ये स्वागत जाणे. आजचा ब्लॉग मी डायरेक्ट थारपासून चालू करतोय आणि हा सेकंड ब्लॉग आहे. आणि आत्ता आपण गाडी चालवणार आहोत गाइस फायनली. चलो वीस ऑफ रोडिंग के लिए बैठ जाते. चलो तब गाइस इसको चलाते सीधा ऑन हो चुके गाइस. कॉकपिट देखो. रुको पहला. चलो लेट्स गो. अभी इसको चालू करते गाइस. हो चुके चालू. ये देखो हो चुके चालू है. अब इसको हम चलाते. ये मैंने डाला पहला गियर और हमने चलाई गाड़ी. गाइस ये देखो गाइस चला रहा हो कि नहीं बताओ मेरे को. ये देखो रुको थोड़ा. हेवी गाड़ी है. हेवी गाड़ी है गाइस. थोड़ा तो तकलीफ आते बट मैं चला लेता हूँ गाइस. ये देखो इसको पूरे मोड़ने बिड़ने की तकलीफ होते गाइस क्योंकि गाइस चालवतोय गाडी मी आता. तशी मी गाडी चालवतोय बघा. आता मी चालवला. आता मी गाडी चालवली. दरवाजा तो बंद आहे. लाईट का ना बंद होता है काय माहित. 2 मिनट आपण बंद करूया. फिर भी नाही हो रही गाइस. काय माहित का नाही होत आहे. तर गाइस असेच तुम्हाला माझे ब्लॉग आवडतील. एकदा आपण प्रॉपर शिकलो की आपण ऑफरोडिंगला जाऊ. पण आता मी प्रॉपर नाही शिकलो म्हणून मी ऑफरोडिंग करत नाही. एकदम प्रॉपर शिकलो. एकदम म्हणजे एकदम प्रॉपर शिकलो की आपण जाऊ ऑफरोडिंगला. 100% जाऊ ऑफरोडिंगला आपण. आणि तो काय राहिलं इथे एसीचं. 2 मिनटं आपण साऊंड करूया गाडी. मी जरा पुढे घेतलं आता असं कारण की इथे एंट्रीला होती. इथं आहे बघा. इथून आता उघडूया आपण. कुठून उघडायचा हे बघा. गाडी इथे एकदमच एंट्रीला होती. ती गाडी जरा पुढे घेतली. जरा पाठी होती. जरा पाठी घेऊया का आपण. पाठी घेऊया असं एक नंबर वाटतं. गाडी उभं राहून झालं. आता गाडी वगैरे चालू घरी आलो आणि माझी तब्येत खूप बरी नव्हती. चेस्टमध्ये थोडं पेन होत होतं मला. मी ब्लॉग केला नाही तर थोडा खाली गेला तेवढंच. आणि आता सध्या पावसानं हजेरी लावला आहे. मध्ये बऱ्यापैकी नाही बोलता येणार पाऊस पडतोय बघा. तिकडं बघा ना घाटात बघा. पूर्ण घाटात बघा काय आहे. उधर अभी घाट माझा. आणि इकडं पूर्ण पाऊस तर आला आहे बघा. पाऊस आला आहे पण आत्ता जरा थांबला आहे. आणि पूर्ण खाली ह्याला पाणी लागलं. पाणी नव्हतं आता 1 आठवडा तरी पाऊस नाही यायचं पूर्ण. म्हणजे मला वाटतं पाणी भरलेलं आहे 12ला. 11च्या नंतर पाऊस नाहीच पडला. मग डायरेक्ट कालपासून चालू झाला. आज तारीख किती आहे. तारीख 17. 15पासून 15पासून पाऊस चालू आला बघा. पण आता संपूर्ण पाऊस सुटला बघा. तिकडं पण तिकडं तर पूर्ण तुटलाय का वाईट. तिकडं पूर्ण उठलाय आणि इकडं तर उठलायच पाऊस. आणि हा बघा कांड केलाय. हेल्मेट बघा. हा बघा
हेल्मेट हा न्यू हेल्मेट होता, नवीन मागवला होता हेल्मेट आणि याची अवस्था बघायला गेली ह्या पूर्ण याची विंडशिल्डच सोडून टाकला नाही बघा. ते तो झाली कशी विंडशिल्ड गेला नाही बघा. अवंतावरे कंपनीचा ह्या कंपनीचा होता आणि मी काय करणे वाला या पुरी विंडशिल्ड गाईज आता मी काढणार आहे आणि बिना विंडशिल्डचा याला घालायचं आहे. कारण की आता विंडशिल्ड ह्याचं काम करायला मला इथून जायला लागेल 5 किलोमीटर लांब. एवढं तुम्ही जाणार नाही आता, म्हणजे आता माझी तब्येत पण बरी आणि मी जाणार पण नाही. अभी इसको हम ऐसे यूज करेंगे अभी इसको निकाल देते हैं. बघा अरे पण स्क्रू सकटच निघालं. अजून करायला जातो एक आणि होतं एक माझ्याकडनं बघा. पूर्ण विंडशिल्ड इथून तुटले. असं बघा ना कसं वाटतं, बघा कसं वाटतं काहीच. त्याला पण काढूया. काय होतं माहिती आहे काय, आता आम्ही काढला ना, आता हा निघाला आहे पण हा इथूनच निघाला पुरा बघा. पूर्ण ब्रेक झाला इथून आणि माझी तब्येत थोडी आत डाऊन आहे. काय म्हणतं काय होतं आहे डोंट नो गाईज. पण पाणी घालतोय बघा. आता फुलं आलेत झाडांना. फक्त हा झाड मेला आहे, डोंट नो काय झालं काय झालं. पण या झाडाला पूर्ण फुलं आलेलं. सर्वात टॉपला हा झाड होता बघा. हा टॉपला झाड होता पण ह्या झाडाला फुलच नाही, एक पण फुल नाही. आणि इन सबको भी लग रहे तुलसी को तो क्या फूल लगेगा. इथे ह्याला पण आलंच कळी तिथे दिसते मला पण गेला. काय माहीत नाही असं का प्रॉब्लेम होतं आहे. एअर घेतो प्रॉपरली पण काय म्हणतो काय होतं बघा. राहून जरा चमकूया आता आपण. आता आपण त्याला घालूया हेल्मेटला, ट्राय करूया कसं वाटतं. आता रिस्की आहे बघा. आता रिस्की म्हणजे काय माहिती आहे का, ती मला विंडशील्ड लागली तर हो काय मॅटर. रोको कैसा लग रहा है वैसे विचित्र वाटतोय. एक विंडशील्ड इथून निघाले आणि एक विंडशील्ड घातलं मी. आता मला विचित्र वाटतंय. जर आपण विंडशील्ड नाही लावली, ही शील्ड लावलीच नाही तर असं वाटेल बघा. 2 मिनट ऐसा दिखेगा और लगाई विंडशील्ड तो ऐसा दिखेगा. देखो पहले कुछ तो जुगाड़ करेंगे. देखो ऐसा लग रहा है. जरा काढूया कारण की आत्ता तरी माझ्या काही उपयोगाचा नाही आहे. हो आत्ता तिथं आपण ठेवूया. हा आपण इथं ठेवूया. हा होता तिथं असू दे. आणि आता बघा ना तुम्ही आवाज ऐका आता. कारण की पावसामुळं वातावरण होतं चांगलं पण. आणि आम्ही ब्लॉग का करतो आहे मला समजत नाही. आम्ही ब्लॉग म्हणजे मी स्टेटमेंट बोलू का नको. तर काहीच विषय असा आहे, मी गोष्ट बोलू का नको ब्लॉगमध्ये आधी मला स्वतःला समजत नाही. तर मी बोलतो चला जो होएगा वो देखा जाएगा. तो चलो गाईस आता आपण इथला एक बेस्ट मोड आहे आयफोनमध्ये तो ऑन करूया. त्यामध्ये प्रॉपर व्हिडिओ करूया. मग ती प्रॉपर व्हिडिओ आपल्याला ब्लॉगमध्ये टाकता येईल. कारण की प्रॉपरच करायला पाहिजे. पाणी हा कोणतरी वेगळ्याच ब्रँडचा पाणी आहे. मी सगळ्या ब्रँडची नाव ब्लॉगमध्ये दिखाता हूँ गाइस. अभी दिखाता हूँ बट दिखाऊंगा फिर भी थोड़ा बैठ के आपको बताते हैं विस्तार से. हम इधर एंजॉय करते हैं व्यू प्यारा सा. प्यार से में हमारे एक साथ मैगी होती बहुत अच्छा लगता है. मैगी होगी क्या, मैगी होती खाने को तो अच्छा लगता है. लेच पाणी पियाला पाहिजे. पाणी लय इम्पॉर्टंट आहे. म्हणजे असं म्हणजे तर वातावरण असेल तर पाणी प्यायला पाहिजे. गरमी होऊन आता गरमी होती परवा म्हणजे 2-3 दिवस तरी पाऊस नव्हता, ऊन होता पूर्ण. आणि आत्ता बघा त्यासाठी इम्पॉर्टंट आहे आपला हा पाणी.
पानी बहुत इम्पोर्टेंट है, पानी पीते रहो, बॉडी को पूरा हाइड्रेट रखते रहो गाइस. गाइस आता मी बोलतोच ना, मला मेन मुद्दा बोलायचा आहे. फायनली आता मी या मुद्द्यावर बोलतोय आणि मी बसलोय बघा कुठं. हां तर गाइस असं आहे, मी हा बोलणार नव्हतो पण आता बोलतोय फायनली. तर हेच मला माहिती आहे, आता आम्ही तर सगळे स्टुडंट आहात गाइस, आणि स्टुडंटसाठी एक बिगेस्ट प्रोटेस्ट चालू आहे दिल्लीमध्ये. तर त्याला तर मी जाऊ शकत नाही, पण आपण एवढं सपोर्ट करू शकतो त्यांना. मी भरपूर साऱ्या व्हिडिओ बघितल्या, मी इंस्टावर स्टोरी पण टाकले. तर आपल्याकडनं, आपल्या स्टुडंट्सकडनं एक छोटीशी हेल्प होऊ शकते त्यांना. एक आपली स्टोरी, जी स्टोरी मी इथं बाजूला तुम्हाला दाखवेन. जर तुम्हाला ते येत असेल तर तुम्ही पण ती स्टोरी टाका आणि सोनम वांगचुक सरांना सपोर्ट करा. कारण की आत्ता आपल्या स्टुडंट्स मला वाटतं की अबाव 16 तर तुम्ही असाल तर इंस्टा मला यूज करत असाल. मला बारके बरोबर इंस्टा यूज करतात ते बोलायला नको. तर आपण केलं पाहिजे हेल्प. आपल्या एका स्टोरीने भरपूर, आता त्या व्हिडिओ मला वाटतं आता 1-2 तासामध्ये 5 मिलियन ज्या लोकांनी ठेवलं नाही ते कंप्लीट होतील. आणि लय चांगली गोष्ट आहे, 50 लाख लोक त्या स्टोरीला ठेवत आहेत. तर आपण पण करू शकतो ते, म्हणून बोलतो तुम्हाला स्टोरी ठेवा. आपल्या एका स्टोरीमुळे सगळ्या करोडो स्टुडंटचं हेल्प होईल म्हणून मी बोललो. मी एवढाच का मोठा यूट्यूबर नाही आहे, तर माझ्या बोलण्यावरनं काय होईल, पण ते 1 जणांनी जरी केला नाही तर तुला मोठी हेल्प होईल म्हणून मी ही गोष्ट ब्लॉगमध्ये बोललो. आणि पुन्हा पाऊस चालू झाला तर हेच बोलणार होतो मी तुम्हाला, बाकी काय नाही. बाकी आता तुमची मर्जी, पण मर्जी काय तुम्ही हे करा. स्टोरी तरी इंस्टावर ठेवा, तुमच्याकडनं जेवढं होतं आपल्याकडनं. आपण मी नॉट गिव्ह काय बोलतो मी, आपण जाऊ शकत नाही, आपण दिल्लीला तर जाऊ शकत नाही, पण आपण एक इंस्टावरनं आपली एक छोटीशी हेल्प स्टुडंट म्हणून आपण एक छोटी हेल्प करू शकतो. म्हणून आपण ते केलं पाहिजे. त्यावेळेस ते करा. मी तुम्हाला इथं परत एकदा इथं मी स्टोरी टाकीन, ते काय टाकायचं आहे मला वाटतं सगळ्यांना माहिती असेल, तर टाका गाईज. आणि बस गाईज, होप करतो मला आजचा ब्लॉग आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या भावाच्या लवकरात लवकर 1K करा गाईज. आणि तुमच्या सपोर्टची लई गरज आहे. मी जे बोललोय ते करा. बाय गाईज. पाऊस परत वन साईड चालू झाला आहे बघा, परत पाऊस नाही आता थांबत. बाय.